नमस्कार मित्र हो, श्री स्वामी समर्थ. मित्र हो, आज आपण या व्हिडिओमधून तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे हे बघणार आहोत. हा प्रश्न बहुतेक जणांना पडतो की आपण तारक मंत्राचे तीर्थ कसे बनवायचे. आपल्याला तारक मंत्र तर बोलता येतो, पण त्याचे तीर्थ हे व्यवस्थितपणे कसे स्वामी सेवेनुसार कसं बनवायचं हे आज आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. या मंत्राच्या पठणाने मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीही कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते. असेही स्वामींची कृपा प्राप्त करण्याचा हा जो मंत्र आहे तो तुम्ही कसा म्हणावा याची व्यवस्थितपणे प्रोसिजर काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर आपल्याला तारक मंत्राचे तीर्थ बनवताना सुरुवातीला देवासमोर बसायचं आहे. स्वामींसमोर बसून तुम्हाला आपल्या देवासमोर एका पेल्यामध्ये पाणी घेऊन बसायचं आहे आणि त्याच्यावरती आपला उजवा हात त्या पेल्यावरती ठेवायचा आहे. तुम्ही पेला घ्या किंवा तुम्ही एखादा तांब्या घेऊ शकता किंवा एखादा फुलपात्रसुद्धा तुम्ही भरून घेऊ शकता आणि त्याच्यावरती तुम्ही उजवा हात ठेवायचा आहे. तुम्हाला समोर 2 अगरबत्ती लावायच्या आहेत. शक्यतो अगरबत्ती तुम्हाला आयुर्वेदिक असली तर खूपच चांगली, कारण आयुर्वेदिक अगरबत्तीची विभूती आपल्याला परत त्यात टाकून प्यायची असते. म्हणून अगरबत्ती ही घेताना ही तुम्ही आयुर्वेदिक असावी याची खात्री करून घ्या. आणि तारक मंत्र म्हणण्या अगोदर कायम आपण कोणतीही सेवा सुरू करू दे त्याच्या अगोदर दिवा अगरबत्ती ही लावून घ्यायची आहे आणि नंतर आपला उजवा हात हा त्या पाण्यावरती ठेवायचा आहे. तुम्ही जर तांब्यामध्ये पाणी घेतलं असेल किंवा फुलपात्रामध्ये त्याच्यावरती उजवा हात ठेवून तुम्हाला तारक मंत्र बोलायचा आहे. हा तारक मंत्र तुम्ही 11 वेळेस म्हणू शकता, 21 वेळा म्हणू शकता आणि 108 वेळा सुद्धा म्हणू शकता. जर तुम्हाला जास्तच माणूस सिरियस असेल किंवा जास्तच रोग लवकर बरा होत नसेल तर तुम्ही 101 किंवा 108 वेळा हा तारक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि त्याचे तीर्थ हे तुम्हाला आजारी व्यक्तीला द्यायचं आहे. तुम्ही बघाल की 100% तुम्हाला या तारक मंत्राच्या तीर्थातून फरक पडलेला जाणवेल. आणि नंतर तुम्ही हे जेव्हा अगरबत्ती लावून आपला उजवा हात जेव्हा आपण त्या फुलपात्रावरती किंवा तांब्यावरती ठेवतो आणि 21 वेळा किंवा 11 वेळा तारक मंत्र जेव्हा बोलतो ते सर्व बोलून झाल्यानंतर आपल्याला अगरबत्तीची जी रक्षा आहे ती चिमूटभर रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे. त्या पाण्यावरचा हात काढायचा आहे आणि त्यामध्ये चिमूटभर रक्षा त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि हे तीर्थ तुम्हाला सर्वांना द्यायचं आहे घरातल्या आणि तुम्हीसुद्धा प्यायचं आहे. किंवा आजारी व्यक्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर त्या आजारी व्यक्तीला हे तीर्थ तुम्ही द्यायचं आहे. आणि जर तुम्ही घरामध्ये शांतता राखण्यासाठी करत असाल किंवा भीती नष्ट होण्यासाठी करत असाल, घरामध्ये सुखशांती नांदण्यासाठी सुद्धा हा तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही घरी रोज करून घरातील सर्वांना हे तीर्थ देऊ शकता आणि घराच्या चारी कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे पाणी शिंपडायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ हे व्यवस्थितरित्या बनवून घ्यायचं आहे. आणि या तारक मंत्राचे काय फायदे आहेत हे तुम्हाला माहीतच आहेत की मनातील भीती नष्ट होते, सर्व कामे हे पूर्ण होतात, आयुष्यात कशाचीच कमी भासत नाही, मृत्यूचे भय नष्ट होते, श्री स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो, संकटातून सुटका होते, आपल्यावरती श्री स्वामींची कृपा होते. फक्त हे तीर्थ बनवताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तारक मंत्राचे तीर्थ बनवताना मन हे एकाग्र आणि भावपूर्ण असावे. तारक मंत्राचे तीर्थ बनवताना शक्यतो 11 वेळा तारक मंत्र म्हणावा. कमीत कमी 11 वेळा हा तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची जी रक्षा पाण्यात टाकतो ती नंतर आपल्याला थोडीशी जी रक्षा राहिलेली आहे ती आपल्या कपाळाला सुद्धा लावायची आहे. या तारक मंत्राच्या रोजच्या वाचनाने किंवा रोजच्या बोलण्याने तुमच्या शरीरावर सुद्धा खूप छान असा परिणाम तुम्हाला दिसू लागतो. तारक मंत्राच्या पठणाचा शारीरिक आरोग्यावरही अनेक सकारात्मक परिणाम होतात. या मंत्राच्या पठणामुळे रक्ताभिसरण सुद्धा सुधारते. हृदयरोग, मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या विकारांपासून तुमचा बचाव होतो. आणि या मंत्राच्या पठणामुळे रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढते आणि शरीर हे निरोगी राहते. आपल्या मनामध्ये म्हणजेच मानसिक शांतता आणि स्थिरता वाढते. तणाव, चिंता कमी होते, नकारात्मक विचार कमी होतात
आत्मविश्वास वाढतो, जीवनात सकारात्मक दृष्टिकोन हा निर्माण होतो. म्हणून तारक मंत्र हे मन लावून तुम्ही एकाग्रचित्तेने जर वाचत राहिला किंवा रोज तुम्ही 21 वेळा किंवा 11 वेळा तरी हा किमान तारक मंत्र बोललात तर तुमच्या शरीरामध्ये खरंच एक सकारात्मक बदल झालेला तुम्हाला दिसून येईल. आणि नंतर तुमच्या घरामध्ये एक सकारात्मक वातावरण, आनंदमय वातावरण झालेलं तुमच्यामध्ये फरक जाणवायला सुरू होईल. तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहेत, नकारात्मक विचार आहेत, ते आपोआप दूर गेलेले तुम्हाला जाणवतील. म्हणून तुम्ही हा तारक मंत्र रोज किमान 21 वेळा नाहीतर 11 वेळा तरी कमीत कमी तुम्ही हा बोलायला पाहिजे. तुम्ही कोणत्याही मोठ्या संकटात असला आणि जर तुम्हाला देवासमोर बसायला वेळ मिळत नसला किंवा तुम्ही तेव्हा देवासमोर नसला तरीसुद्धा तुम्ही त्या संकटामध्ये सुद्धा तारक मंत्र बोललात तर तुम्हाला त्याचा 100% हा फरक जाणवलेला आणि तुम्हाला अनुभव आलेला दिसणार आहे. तारक मंत्र तुम्ही कुठेही बोलू शकता आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटेल की स्वामी खरोखरच आपल्या पाठीशी आहेत. स्वामी आपल्याला काही ना काहीतरी मार्ग दाखवत आहेत असं तुम्हाला नक्कीच जाणवेल. म्हणून हे तारक मंत्र म्हणताना तुमचं मन हे एकाग्रचित्तेनं बोला. तुम्ही कुठेही असाल, असं काही नाही की तुम्ही देवासमोरच बसून बोलला पाहिजे. तुम्ही एखाद्या वेळेला अडचणीत असाल किंवा कोण लोक सिरियस असतात तेव्हा सेवा करायला जमत नाही, आपले नातेवाईक जेव्हा दवाखान्यामध्ये असतात तर तुम्हाला तारक मंत्र बोलायला घरी जायला सुद्धा वेळ मिळत नाही, तेव्हा तुम्ही दवाखान्यात बसून सुद्धा हा तारक मंत्र बोलू शकता. आणि तारक मंत्राचं बोललेलं तीर्थ जरी तुम्ही त्या आजारी व्यक्तीला दिलं तर त्याचा तुम्हाला 100% हा फरक जाणवणार आहे. म्हणून हा तारक मंत्र तुम्ही केव्हाही आणि कुठेही असला तरी तुम्ही बोलू शकता. आणि या तारक मंत्राबरोबरच जेव्हा आपण आजारी व्यक्तीला व्यवस्थित करण्यासाठी आपण बोलतो हा तारक मंत्र, तेव्हा तुम्ही श्री स्वामी समर्थ हा मंत्रजापसुद्धा मनातल्या मनात करायचा आहे. तुम्ही या 2च गोष्टी व्यवस्थित केल्या तरी तुम्हाला 100% फरक हा तुमच्या आयुष्यामध्ये झालेला दिसणार आहे. नामस्मरणाशिवाय दुसरं काहीही नाही असं म्हणतात ना, म्हणून नामस्मरण आणि जर तारक मंत्राचा तुम्ही व्यवस्थित जर उपयोग केला तर तुम्हाला दुसरं कोणतीही सेवा करण्याची गरज पडणार नाही. स्वामी सेवेमध्ये या 2 गोष्टीला खूपच प्राधान्य देण्यात आलेलं आहे. म्हणून तुम्ही तारक मंत्राचं तीर्थ व्यवस्थितरित्या बोलून जर तुम्ही आजारी व्यक्तीला दिलं तर तुमचे आजारी व्यक्ती हे 100% नक्कीच लवकरात लवकर बरी होईल. ही सेवा तुम्हाला किमान 21 दिवस तरी करायची आहे. म्हणजे आजारी व्यक्तीसाठी जर तुम्ही ही सेवा करत असाल तर तुम्हाला 21 दिवस 108 वेळा, जर जास्त सिरियस असेल तर 108 वेळा तुम्ही तारक मंत्र बोलून आजारी व्यक्तीला हे तीर्थ द्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही तारक मंत्र व्यवस्थितरित्या जर बनवून दिलं तर तुम्हाला या तारक मंत्राच्या तीर्थाचा प्रभाव हा जाणवून येईल. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुम्ही जर आपल्या स्वामी लीला चॅनलवरती नवीन असाल तर नक्की स्वामी लीला चॅनलला सबस्क्राईब करा. सेवा करा आणि सेवेकरी व्हा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.